गावस्करांनी काल एक विषय काढलेला आहे. केविन पीटरसनने, गावस्करांनी, बोगलेने काढला, हर्षा भोगलेंनी काढला, की केविन पीटरसन म्हटलं होतं की आमच्या वेळी काय म्हणतो एवढे भारी बॉलर्स होते, असे होते, तर ह्या काळात कोण आहेत तसे बॉलर्स. त्यावरती गावस्करांनी एकदम फुल तसं केलं की आमच्या कॉलेजचे दिवस, आमचा काळ. सो त्यांनी पण याचाच बॉलर सांगितले. तुला काय वाटतं की आताच्या काळातले कोणते बॉलर्स आहेत जे खेळणं खूप कठीण आहे कंटेम्पररी बॅट्समन्सना? बुमराह ऑब्व्हियसली पहिला जर बुमराह आहे, पॅट कमिन्स आहे, अश्विन होता. करेक्ट. हा चल अश्विनचं नाव पकडूया आपण, ऑब्व्हियसली तो हल्लीच रिटायर झाला. बुमराह, अश्विन, पॅट कमिन्स, रबाडा, मिचेल स्टार्क, सिराज विदाउट बुमराह, मिचेल स्टार्क, आणि नेथन लायन आहे. येस. आणि कोण आहे, लेट्स सी, बोल्ट आहे, न्यूझीलंडचा बोल्ट आहे. साऊदीला पण तू धरू शकतो लिस्ट मध्ये, पण साऊदी खूप जुनं आहे. करेक्ट. साऊदीचा तर पण ठीक आहे, जर अश्विनला पकडतो तर साऊदीला पकडू शकतो. साऊदी आहे. इंग्लंडचा अँडरसन ब्रॉड आता रिटायर झाले. राशिद खान आहे भाई. राशिद खान आहे. सुनील नारायण आहे. बरे तो एकाच फॉर्मॅट खेळतो, पण सुनील नारायण आहे. सो असे खूप बॉलर आहेत. आणि आय गेस मला हे प्रत्येक पिढीला वाटतं की आमच्याकडे खूप भारी प्लेयर्स होते, आमच्याकडे खूप हे होतं ते. आम्ही जे खेळलो मी खेळू. जर तू कम्पेअर करशील तर केविन पीटरसनच्या आधी गावस्कर खेळत. गावस्करच्या काळात आपल्याला पण वाटतं की आतापेक्षा खूप जास्त कठीण बॉलर्स होते, आणि ते पीटरसनच्या काळापेक्षा पण खूप जास्त कठीण बॉलर्स. करेक्ट. प्रत्येक पिढीला हेल्मेट्स पण नव्हते. हेल्मेट्स पण नव्हते. सो डिफिकल्टी लेवल ही व्हॅरी होत राहणार.